नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जी तुळशी माळ आहे तिचे काय महत्त्व आहे. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या माळी असतात, जसं की चंदनांची माळ आहे, कवड्यांची आहे, रुद्राक्षांची आहे, त्याचबरोबर स्फटिकांची, गुंजांची, अनेक फुलांच्या बियांच्या देखील माळी आज उपलब्ध आहेत. परंतु तुळशी माळच ही आपल्या विष्णूंच्या गळ्यामध्ये का असते? त्याचबरोबर तुळशीचा हारच आपण विठ्ठलाला देखील का घातला जातो? तर त्याचं मागे एक कारण आहे, ते म्हणजे मंडळी, तुळशीला विष्णुप्रिया म्हटलं जातं. तुळस ही विष्णूला अतिशय प्रिय आहे. तुळशीच्या पानांची आरस ही भगवान विष्णूसाठी म्हणजेच विठ्ठलांसाठी आपण त्याची आरस त्यांच्यासाठीच केली जाते. तर त्याचं कारण तुळशी हार गळा हे तुकारामाने देखील सुंदर ते ध्यान या अभंगात म्हटले आहे. तर तुळशी माळीचं आपण महत्त्व जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर ही तुळशी माळ घालायला हवी का, गळ्यामध्ये धारण केली पाहिजे का, ही तुळशी माळ गळ्यात धारण करताना संकल्प करावा लागतो. त्याचबरोबर काही जणांना काही दिवसांनी काही वर्षांनी ती घातलेली माळ काढायची झाल्यास ती आपण काढू शकतो का? जर माळ काढली गळ्यातून तर ती कुठे ठेवायची, तिची कशी सेवा करायची, ते देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर माळ काढल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुमच्या शरीरावर त्याचा काय परिणाम होतो आणि माळ घातल्यानंतर काय परिणाम होतो हे देखील आपण पाहणार आहोत. जर कोणाला माळ घालायची असेल तर त्यांनी कधी घालू शकता, कोणत्या दिवशी घालू शकता, हे पण पाहणार आहोत. तर त्यासाठी मी एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी खाली दिलेली आहे. तर तुम्ही त्या लिंकवरती प्रेस करून तुम्हाला पाहिजे ती माहिती देण्याचा मी अतिशय चांगला प्रयत्न केलेला आहे. तर त्यासाठी तुम्ही मला ह्या यूट्यूब चॅनलला माझ्या सबस्क्राईब